अंतिमचा मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय, ज्यामध्ये चिंचवली संघाने नाणेफेक जिंकून या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर फलंदाजी स्वीकारली आहे आणि समोर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत सध्या तरी उंबरमाळी संघाला जो संघ या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये चिंचवली संघ आणि चिंचवली संघाची सलामीची जोडी या क्षणी मैदानाच्या आतमध्ये पाठवली गेली। आपण पाहतायत सुरेश आणि राम हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात आणि गोलंदाजी मार्कवरती उंबरमाळी संघाकडून अजय हा गोलंदाज तयार झाला आहे। सामना सुरू होतोय, पहिला चेंडू आपण बघाल पुष्कळ हाताने मात्र तिथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सुरेशने खर तर ढकललेला आहे, सन्मानित केलेला आहे आणि पहिल्या चेंडूवरती आपण बघताय चिंचवली संघाला मात्र एक सिंगल भेटली जाती आहे। सिंगल मेल संघाचा धावफलक मात्र या क्षणी उघडलं गेलेलं आहे आणि सध्या स्कोरबोर्ड वरती आपण पाहतायत एक सिंगल जी मात्र नुकतंच मिळाली आहे आणि ती धावफलकावरती बनली आहे। एक धावफलकावरती स्ट्राइक रोटेट झाली आहे। स्ट्रायकर एंडला मैदानाच्या आतमध्ये आता राम हा फलंदाज मात्र दाखल झालाय। हो, रामसाठी हा चेंडू समोर ठेवलाय, पण समोर ठेवलेला चेंडू आता जाईल थेट पॉइंट कव्हरचा वरून क्षेत्र खाली आणि पावपली सुरू असताना पाठवलेला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4। चार धावेचा फटका आलेला आहे। 5 धावा आता धावफलकावरती चिंचवली संघाच्या मात्र धावफलकावरती सध्या लागल्या गेल्यात। अगोदर चौकार आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आक्रमकतेचा फटका आपल्याला पाहायला भेटतोय। राम आहे स्ट्रायकर एंडला आणि त्याने लावलाय आता पुन्हा एकदा या मॅच मध्ये चेंडू स्वर्लेक बाउंड्री लाईनच्या बाहेर। रामच्या बॅटमधून अजून एक मोठा फटका, मिळतील धावा 6 हा षटकार। अगदी मैदानाच्या आतमध्ये पहिला P1चा खेळ सुरू झाला आणि पहिल्याच पावपलेचा षटकाचा खरतर या चेंडूवरती षटकार आलेला। 11 धावा धावफलकावरती, त्याच्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये एक पाऊल पुढे टाकले आणि त्याच्यानंतर हा देखील चेंडू पाठवून देतोय फलंदाज राम। मात्र आता पुन्हा एकदा पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, येथील धावा पुन्हा एकदा 4 चौकार। पहिला पावपलेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहण्यास भेटतोय आणि सध्या तरी धावफलकावरती मात्र 15 धावा बॅटिंग करत असताना चिंचवली संघाच्या मात्र सध्या धावसंख्येवरती बनतायत। लेगस्टिकच्या बरीबोरीचा बॉल चेंडू आपण बघू शकता फाईन झोन मध्ये मात्र सध्या कटवला गेला। तिथे क्षेत्ररक्षक गलियत बॉल पकडून फेकतायत मैदानाच्या आतमध्ये। या चेंडूवरती मात्र सध्या स्थितीला मात्र नक्कीच 2 धावा मात्र सध्या भेटल्या जात आहेत। पंच लेग बाईज की बॅटकट मधून या 2 धावा असतील। 2 धावा मिळालेल्या आहेत धावफलकावरती मात्र बॅटिंग करत असताना चिंचवली संघ मात्र नक्कीच 17 या धावफलकावरती सध्याच्या गडला पोहोचली आहे। 17 धावा धावफलकावरती आहेत। कोलबटप्याचा बॉल समोरच्या दिशेला मात्र हा चेंडू खर तर खेळला गेला। फलंदाज तिथे मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी रामला आपण पाहताय। रामच्या बॅटमधून या चेंडूवरती भेटेल एक सिंगल। अशा पद्धतीने पावपलेचं पहिलं षटक संपन्न झालेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना 1 सेट इनिंग मध्ये आपण पाहताय सध्या चिंचवली टीमला आणि चिंचवली संघ कोणतेही नुकसान नसताना मात्र पहिल्या षटकामध्ये 18 धावा मात्र या धावफलकावरती लावती आहे। आपण पाहता दुसऱ्या षटकाला सुरुवात होती। दुसऱ्या षटकामध्ये मात्र गोलंदाजीसाठी आता सागर
हा गोलंदाज सज्ज झालेला उंबरमाळी संघाकडून. हो, सागरचा पहिला चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फायदेशीर ठरवलेला आहे. बॅटर होता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला राम, त्याच्या बॅटमधून पॉइंटला पुन्हा एकदा एक चांगली ड्राईव्ह होती. दुसरी रन्स कंप्लीट झाली, तिसरीचा प्रयत्न केला आहे आणि बघता बघता मैदानाच्या आतमध्ये मात्र या चेंडूवरती सध्या 3 धाबा बॅट्समन रामच्या बॅटमधून मिळायला जात आहेत. 3 धाबा आल्या, 3च्या सहाय्याने धावफलकावरती मात्र नक्कीच भरपूर मोठा वेग जो मात्र बनला गेला आतापर्यंत या धावसंख्येवरती बॅटिंग करणाऱ्या चिंचवली संघाच्या. 21 धाबा धावफलकावरती सध्या. वेगवान चेंडू त्याच्यावरती आता तुटून पडलाय फलंदाज. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सुरेश आणि सुरेशच्या बॅटमधून जाईल चेंडू स्टेट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागरच्या विरोधात आलेला आहे. हँडसम, जितका चिकना तितका देखना षटकार. आहे धावफलकावरती मात्र पुन्हा एकदा बॅटिंग करत असताना चिंचवली संघ मात्र 27 या धावसंख्येवरती पोहोचली गेली आहे. 27 धावा धावफलकावरती आहेत. मॅच मध्ये मात्र नक्कीच फार गरमीचं क्रिकेट खरं तर खेळलं जात आहे. फास्टेड लेवलनं धावा बटोरल्या जातात. बॅटिंग करत असताना सध्या चिंचवली टीमच्या बॅटच्या बॅटमधून अगोदर षटकार, त्याच्यानंतर हा चेंडू जर पाहायला गेलं तर सन्मानित केलाय. चांगल्या चेंडूवरती सन्मान देणं आणि खराब चेंडूवरती खर तर मोठ्या फटक्याचं आकर्षण करणं, या 2 गोष्टीला सध्या महत्व फार देते चिंचवली टीमची ही जोडी. बॅटिंग मधून धाबा भरपूर घेतल्या जातात. या क्षणी आता सध्याच्या स्थितीला आपण पाहतायत फलंदाजाच्या बॉडीला चेंडू कनेक्शन करून थर्डमॅन झोन मध्ये पोहोचल्या. तिथे पुन्हा एकदा या चेंडूवरती आपण पाहतायत एक सिंगल मात्र नक्कीच कन्वर्ट होती आहे. एकदा वाली या धावफलकावरती मात्र सध्या चिंचवली संघ 29 या आकड्यावरती मात्र सध्या बॅटिंग करत असताना पोहोचलीच गेली आहे. बरोबर रित्या मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच या धावेच्या वाढीने जर पाहायला गेलं तर एक फार मोठं चित्र बनवलं जातं या धावफलकावरती. लॉब करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग आहे. फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये आता शॉर्ट्सवर लेगला तैनात ठेवलाय आणि तैनात ठेवलेल्या क्षेत्रक्षणामध्ये आता होत नाहीये कोणती चुकी आणि बॅटिंग करत असताना फलंदाज मैदानाच्या आतमधून परतोय बाहेर. सुरेश आउट. आता पहिला विकेट लागलेला आहे. 29 वरती बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला बॅट्समन तिथे सुरेश बाद झाले. सुरेशच्या जागेवरती आता आपण पाहतायत अनंत हा फलंदाज मात्र बॅटिंग करण्यासाठी इंटर झालाय ना. अनंतसाठी पहिला चेंडू सॉफ्ट हँडेड ना चेंडू मात्र नक्कीच सध्या मिड ऑफच्या झोनला खेळला जातोय. या चेंडूवरती सध्या तरी आपण बघू शकतायत एक सिंगल मेल. षटक नंबर 2 चा खेळ सुरू होता जिथे गोलंदाजी करत असताना सागरला आपण पाहिले. दुसऱ्या षटकाचा खेळ संपन्न होतोय. 2 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना सध्या खर तर जोडलेल्या आहेत चिंचवली टीमने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 धाबा धावफलकावरती समोर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. आतापर्यंत उंबरमाळी संघाची गोलंदाजी जी आहे ती गोलंदाजी मात्र नक्कीच फार भल्या मोठ्या प्रमाणामध्ये मागणी पडली आहे. त्यामुळे आता उंबरमाळी टीमला देखील येणाऱ्या या 3 षटकांमध्ये वारंवार विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. विकेट शोधावा लागतील आणि अपोजिट टीमला मात्र इथून थोडंसं स्ट्रगल मध्ये खर तर भाग पाडावा लागेल. 30 तर गोळा झाल्यात. अजून देखील 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. याच प्रकारे जर फलंदाजी सुरू राहिली तर 60 धावेचा आकडा ओलांडून पुढे एक मोठं टार्गेट बनवेल बॅटिंग करत असताना चिंचवली टीम. समोर मैदानाच्या आतमध्ये आता क्षेत्ररक्षण फैलावलं जाते. 5 फिल्डर 38 सर्कलच्या खर तर आता बाहेर बॉडी लाईन झोन मध्ये काम करत असताना आपल्याला पाहायला भेटेल उंबरमाळी संघाकडून. आणि गोलंदाजी मार्क वरती सध्या आपण पाहतात अभिषेक हा गोलंदाज मात्र मैदानामध्ये सज्ज झालाय.
अभिषेकचा पहिलाच बॉल बॅटची थोडीशी इनसाइड आउटेज मिळाली आहे. त्याच्यानंतर शॉट्सवर लेग थोडासा जर पाहायला गेले तर मागे होता आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय स्क्वेअर लेग झोन मध्ये. ब्लास्ट स्क्रीनला मारली चेंडूने मुसांडी आणि बॉल न सध्या घेतली आहे बाउंड्री लाईनला. एक मोठी कलाटणी 4. अशा मदतीने दाफल कबड्डी मात्र आता इथे 34 धाबा बनल्या जात आहेत. गोलंदाजी चांगली सुरू आहे पण क्षेत्ररक्षण आता सध्या थोड्याशा चुका करतायत. या चेंडूवरती अतिरिक्त उसळी बनली आहे पण सांगतायत डायरेक्टली आपण बघू शकाल व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाबा आता दाफल कबड्डी बनेल. स्कोरबोर्ड सध्या 35 या आकड्यावरती फलंदाजी करत असताना मात्र चिंचवली संघाचा खरं तर पोहोचलेला आहे. साहिल प्रतिष्ठान चषकाची अंतिम रजनी आपल्याला पाहायला भेटती आहे. स्लो गतीचा बॉल आडव्या बाटनं उडवायचा होता. चेंडू फाईन बाउंड्री लाईनच्या दिशेनं पण कनेक्शन हवं तसं बनलं नाहीये. स्वेरलेगचा फिल्डर बॉल वरती आला, बॉल पकडून फेकला. या चेंडूवरती भेटेल अनंताच्या बॅटमधून फक्त एकच सिंगल. स्ट्राईक थोडीशी चेंज होती. स्टाकर हँडला त्या मैदानाच्या आतमध्ये राम फलंदाज सज्ज झालेला बॅटिंग करत असताना. या क्षणी तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र थोडीशी बोट विखुरली होती. पडल्यानंतर एक चांगला टर्न भेटला. इनसाइड आउटला कटवण्याचा प्रयत्न करत असताना मैदानाच्या आतमध्ये मात्र फलंदाज राम थोडंसं तर चुकीचं कनेक्शन करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल तिथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अभिषेक वापरत असताना सध्या उंबरमाळी संघाकडून आपण मैदानाच्या आतमध्ये बघताय. उंबरमाळी संघ म्हटला तर डे फॉर्मॅट मध्ये तिकडे शहापूर तालुक्यामध्ये मात्र नक्कीच अनेक वेळा फार चांगल्या पद्धतीने फॉर्म दाखवतोय या सीझन मध्ये. पण आज आपण बघू शकतात अंबरनाथ तालुक्यामध्ये त्याच्यानंतर या पिंपरोली गावामध्ये आणि साहिल प्रतिष्ठान चषकामध्ये मात्र उतरलेला आहे. वेगवान चेंडू होता स्लोवर. हा चेंडू जर पाहायला गेला तर परफेक्ट चांगल्या टप्प्यावरती पिक केला, फॉलो केला आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राम जिथे बॅटिंग करतो त्याला मात्र नक्की जागेवरती स्थिर ठेवलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. गोलंदाज अभिषेकच्या माध्यमातून तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ स्तरावरती आपण पाहतायत. टोटल वरती मात्र आतापर्यंत फार मोठ्या प्रमाणाच्या रन्स ज्या फलंदाजी करणाऱ्या टीमच्या बनल्या त्या क्षणी बॅटची पुन्हा एकदा कडा मिळाली आहे. विकेट किपर थोडेसे जर पाहायला गेलं तर लांब होते आणि त्याच अनुषंगाने जर बघायला गेले तर त्यांच्या डोक्यावरून हा चेंडू फाईन स्वेरलेग स्वीप मध्ये स्टॉप केला आणि या चेंडूवरती मात्र इथे सध्या एक धाव भेटली जाईल. एक धाव येईल. एकच्या मदतीने दाफल कबड्डी सध्या 37 धाबा बॅटिंग करत असताना चिंचवली टीम. सदतीस धाबा दाफल कबड्डी आहेत. गोलंदाजी करत असताना अभिषेकला आपण पाहताय. या चेंडूवरती जर पाहिलं तर रनअप मध्ये थोडासा अडथळा आला. त्याच कारणास्तव आता नक्कीच या षटकाचा हा शेवटचा बॉल मात्र नक्कीच पुन्हा रिलीज केला जाईल गोलंदाज अभिषेकच्या माध्यमातून. बरोबर इथे मैदानामध्ये अगदी स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतंय. अनंता होता स्ट्रायकर एंड वरती बॅटिंग करत असताना पण त्यांना केले सध्या गोलंदाज अभिषेकनं बीट. इथे षटक क्रमांक 3 संपन्न होईल आणि तोपर्यंत आपण देऊया आपल्या डीजेला संधी. बरोबर त्या 3 षटकांचा खेळ संपन्न झाल्यास 37 धाबा दाफल कबड्डी. चौथ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली जातीये. पहिला चेंडू लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न केलाय पण हा चेंडू बॅट वरती आला नाहीये. बॅट्समन रामला मात्र मैदानाच्या आतमध्ये इथे आता थांबवलं जात आहे. रामचा जर विचार केला तर वैयक्तिक 10 चेंडू खरं तर वापरत असताना 22 वरती तो फलंदाजी करतोय आणि चिंचवली संघाचा दाफलक मात्र एकाकडेच्या नुकसानात 37 या अंकावरती पोहोचलाय. आक्रमण करायला सुरुवात करायला हवी आहे बॅटिंग करणाऱ्या चिंचवली टीमने. वेगवान चेंडू बॅकफुटला आली आहे. त्याच्यानंतर उपर कटचा नजराणा चांगला दाखवलेला पण तिथे आपण बघतायत पॉइंटचा फिल्डर जो तिथे क्षेत्ररक्षण करत असताना चांगली फिल्डिंग करतोय आणि या चेंडूवरती मात्र तिथे रामच्या
बॅट मधून फक्त घेतली जाईल एक धाव येते। स्कोर कार्ड 38 वरती पोहोचलाय। थोडस शांत ठेवलं गेलं या मॅच मध्ये। सध्या बॅटिंग करणाऱ्या चिंचवली टीमला सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये आक्रमकतेने रन्स मिळवले आणि त्यानंतर आता इथे भल्या मोठ्या प्रमाणामध्ये थांबून ठेवलाय। आणि अजून एक चांगला चेंडू तुषार गोलंदाजी करतो आणि तुषारने मात्र इथून आता बॅटिंग करत असताना अपोजिट टीमला विरुद्ध पक्षाला मात्र आता थांबवायला सुरुवात केली आहे। एक्झॅक्ट अजून एक डॉट बॉल। 38 धावा धावफलकावरती आहेत मॅच मध्ये। मात्र नक्कीच आता इथून थोडस धाबींसाठी प्रयत्न करत असताना थोडस मिस लेवलचं खरं तर हा खेळ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो। चिंचवली संघ स्टेप आउट केला। स्वेरलेगला बॅटची कडा घेऊन हा चेंडू शॉट स्वेरलेगला पोहोचलाय। तिथे दुसरीची मागणी केली आहे बॅट्समन अनंताने आणि इथे आता भेटल्या जातील या 2 धाबा येतील। 2च्या बढतीने आता स्कोर कार्ड वरती आपण पाहतायत चर्चा होतीये बॅटिंग करणाऱ्या चिंचवली टीमची। भक्कमरित्या आपण पाहतायत 40चा आकडा इथे गाठलेला आहे बॅटिंग करणाऱ्या चिंचवली टीमने। 40 धाबा धावफलकावरती आहेत बॅटिंग करत असताना चिंचवली संघाच्या। समोर मैदानाच्या आतमध्ये टीमचे जर बघायला गेलं तर ट्रम्प कार्ड असे फलंदाज बॅटिंग करतायत आणि समोर गोलंदाजी करत असताना तुषार जो फलंदाजाला थांबवून ठेवतोय। पण किती वेळ थांबवणार हा देखील प्रश्न होता आणि आता त्या प्रश्नावरती जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये निर्भय ठेवून काम केलंय बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अनंताने आणि दाखवलेला आहे या चेंडूला सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेची ही सीमारेखा। षटकार षटकार आलेला धावफलकावरती आता 46 धावा बॅटिंग करत असताना सध्या चिंचवली टीमच्या षटकाचा शेवटचा बॉल फाईन झोन मध्ये आता चेंडू ढकलला जातो। एक सिंगल कंप्लीट होतीये। त्यानंतर फिल्डर बॉल वरती पोहोचले दुसरीसाठी प्रयत्न करत होते पण नकार हा एक्झॅक्ट खरं तर रामच्या माध्यमातून आला। एक सिंगल या चेंडूवरती भेटेल। 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांमध्ये फलंदाजी करत असताना या बॅटल मध्ये चिंचवली संघ 1 विकेट 47 या आकड्यावरती पोहोचलाय। 47 बनल्यात अजून देखील एका षटकाचा खेळ शेष आहे। आता इथून येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज येईल वापरला जाईल उंबरमाळी संघाकडून देखील या मॅच मध्ये पाहायला मिळेलच। समोर मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाजीसाठी साहिल सज्ज झालेला आहे। साहिलचा पहिलाच बॉल फुल टॉस अनंतासाठी आणि अनंतासाठी फुल टॉस म्हटला तर मेजबानी आणि त्याच्यावरती आता दाखवलेला आहे अनंताच्या बॅटमधून परफेक्ट टायमिंग करत असताना स्वर्लिक बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील धाबा 6। आलेल्या 6 धावा मिळालेल्या 6च्या मदतीने धावफलकावरती आता पुन्हा एकदा चिंचवली संघ मात्र 53 या धावफलकावरती सध्या फलंदाजी करत असताना पोहोचला गेलाय। 53 धावा धावफलकावरती मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली जाते फलंदाजी करणाऱ्या चिंचवली टीमच्या। या अनंताच्या बॅटमधून समोरच्या दिशेला फटका चांगला आहे। शतरक्षक तिथे आले आहेत बॉल पकडून फेकला जातोय। थोडासा खरं तर पाहायला गेलं तर वेगाचा थ्रो होता आणि त्या अनुषंगाने इथे जो ओव्हर थ्रो बनला त्यामध्ये अजून एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये चिंचवली टीमच्या फलंदाजाने घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। एकूण मिळतील या चेंडूवरती 2 धावफलकावरती पुन्हा एकदा 55 या अंकावरती पोहोचली गेली बॅटिंग करत असताना चिंचवली टीम। खोलवर डब्याचा बॉल यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। खोदण्यात थोडासा जर पाहायला गेलं तर बॅटर इथे मैदानाच्या आतमध्ये खरं तर लेट झालेला आहे आणि समोर साहिलचा येतोय डॉट बॉल। फार कमी वयाचा खेळाडू खरं तर मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला भेटतोय। परफेक्टली जशी टीम मध्ये संधी भेटली आहे त्या स्थितीमध्ये तो मैदानामध्ये गोलंदाजी करतोय। स्टेप आउट केला फटका चांगला आहे
खाली क्षेत्र निवडले आणि सरळ आता मिडॉनच्या क्षेत्रामधून चेंडू पाठवून दिलाय. फलंदाज अनंत आणि सीमारेषेच्या बाहेर. बरोबररित्या पुन्हा एकदा चौकार आलेल्या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती आता चिंचवली संघ पुन्हा एकदा 59 या आकड्यावरती पोहोचली जाते. प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिसाद खरं तर या मैदानाच्या सभोवताली मिळालेला आहे. त्याच्यानंतर ब्रदर स्पोर्ट्स या .in माध्यमातून मिळालेला आहे. आजची फायनल नाईट या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. साहिलचा अजून एक चांगला चेंडू तिथे फटका तितकाच चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अनंता करत होता पण अखेरीस बॉलर झोनला झालेली फेकी तिथे भेटते फक्त एकच धाव. सिंगल भेटेल आणि सिंगलच्या मदतीने आता 60 धाब्याचा आकडा इथे पूर्ण होतोय. बॅटिंग करत असताना चिंचवली संघाचा सामन्याचं पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी नक्कीच अजून देखील प्रगती पथावरती असताना पण साहिलला गोलंदाजी करत असताना बघत आहोत. साहिलचा हा चेंडू फुल टॉस आहे, हवेत उडवलाय. क्षेत्र होतं पण त्या क्षेत्राच्या आवाक्याच्या बाहेर. अगदी आपण पाहतायत यापुढचा होणारा सामना जो आपल्याला पाहायला मिळतो तो मात्र नक्कीच आपण बघू शकाल. एका साइडनं वारलीपाडा आणि दुसऱ्या साइडनं पिंपलोली या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. या स्पर्धेमध्ये लो स्कोरिंग संघाला बाय आहे आणि नक्कीच आपण बघू शकतायत टील स्टार धारोळ संघाला मात्र इथे बाय दिली गेलेली आपल्याला पाहायला भेटेल कारण त्यांनी सर्वाधिक आजच्या फॉर्मॅट मधला खरं तर लो स्कोरिंग सामना खेळलेला आहे. त्यामुळे नक्कीच त्यांनी तिसऱ्या फेरीमध्ये आपली जागा पक्की केली आहे आणि त्याच्यानंतर सेकंड राऊंडचा पहिला सामना आपल्याला पाहायला भेटेल वारलीपाडा आणि त्यांच्या विरोधात पिंपलोली या दोन संघामध्ये. सामन्याच्या पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आपण चिंचवली टीमला पाहिलं ज्यांनी बॅटिंग करत असताना 66 धाबा कुठल्यात आणि 67 धाब्याचे लक्ष जे मात्र सेट केलंय इथे समोर चेस करण्यासाठी उंबरमाळी संघासमोर. चला बॅटर इंटर करायचे आहेत. अगदी सेकंड राऊंडच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. वारलीपाडा विपक्षात आपल्याला पाहायला भेटेल पिंपलोली हे दोन संघ आणि या दोन संघामधून आपण पाहतायत टॉस होतोय. आपण बघू शकाल आपले श्रीमान खरतर नक्कीच आपले वाघसर यांच्या शुभास्ते मात्र इथे टॉस जो मात्र कंप्लीट केला जातोय. आजची शेवटची रात्र आहे आणि शेवटच्या रात्रीमध्ये आपण खरतर फार चांगल्या प्रकारचं क्रिकेट इथे बघणार आहोत. अगदी आपण पाहतायत इथे सामन्याचं पहिलं सत्र संपन्न झालं. पहिल्या सत्रामध्ये आपण खरं तर बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला पाहिलं पण जे 67 धाब्याचं लक्ष आहे ते चेस होईल की डिफेंड
हे ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन आणि थेट समालोचन कक्षामध्ये जोडले जातील आपले नक्कीच वाघ सर. थँक्यू प्रकाश. दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. भलं मोठं टार्गेट आहे. या टार्गेटला कशा पद्धतीने आता पार केले जाईल उंबरमाळी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. अजय आणि तुषार ही सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळालेली आहे. त्यांना पहिले षटक हाताळण्यासाठी सुरेश जो आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पटका इथे सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मधून बॉल पर्यंत आलाय पण बेडूकचा फिल्डिंग झाली. तोटका सारखा धावला. यावेळेस देखील फटका सजवलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत आणि एक सिंगल आलेली आहे. संघाची धावसंख्या आता मात्र धावफलकावरती आपल्याला 4 या धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळते. हे भलं मोठं टार्गेट आहे. टार्गेटचा पाठलाग करायचा आहे. टार्गेटचा पाठलाग सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये विजयाची पताक हा कुठला संघ लाभेल आपल्या नाबावरती ते आपल्याला पाहायला मिळेल. सुरेश तयार. कोसऱ्या बॉल होता, मुसक्या बॉल होता, गंडिया बॉल होता, भोंदिया बॉल होता पण नाही इलाज झाला. काय सांगताय त्याला फिल्डरच तेवढा मोठा जाडा तो काय करेल तरी त्याला वागता वागता चेपता चेपता बघा बॉल ढेंग फटीतून त्याच्या पळाला मगचे कवाट हलकसा तरी गुतला. पहा आमच्या पंक्यानं काशी स्टाईल मारलेली आहे कडक मध्ये. रात्री काय झालं माहिती आहे का यावेळेस मात्र फटे ऐकन वाजायला कोण आला डायलॉग कोण आला फटे ऐकन षटका. आमचा डीजे पंकज ज्याच्या भुयेवरून रात्री मला वाटतं उद्याच्या 5-6 काहीतरी या जेलिया 4-5 चिऱ्या पडली त्याचे आवडी कवडे उद्या निघलेला. आणि इथे यास मला वाटतं फलंदाज बाद होतोय. विकेट आलेली आहे आणि तिथे पहिला हादरा इथे उंबरमाळी क्रिकेट संघाला बसत असताना पहिला विकेट फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये वेळेस दाखल झालेला आहे. पहिला विकेट इथे गमवावा लागलेला आहे. उंबरमाळी क्रिकेट संघाला पहिल्या ओव्हरचा खेळ देखील संपलेला आहे आणि आता शेवटचे 24 चेंडूंना 56 धाब्यांचं लक्ष्य पार करायचं आहे. इथून पुढे विजयासाठी पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला टीम वारलीपाडा पाहुणा संघ आणि एका साईडला यजमान संघ. या दोन टीमच्या दरम्यान घष्टाघष्टी निष्ठानिष्ठीची मॅच होईल कारण इथे लेटेस्ट क्रिकेट संघ धारोड टीमला बाय मिळालेली आहे. चंदर आलेला आहे. चंदर ते चंदर त्याची व्हाईट वरती नंदर आणि इथे जरूर चंदरना खाला वाकट्या डोंबेल्याचा बंदर तिथे व्हाईट. धावसंख्या मात्र 1च्या मदतीने 12 या धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळेल. 12 धाबा आहेत धावफलकावरती. षटक क्रमांक 2 ला सुरुवात करत असताना गलपटला गेला. वासाड्या बॉल आला. यस यावेळेस मात्र वासाड्या नाही यावेळेस खोसाड्या होता. तिथे क्षेत्ररक्षक आलाय. एक सिंगल इथे कंप्लीट होईल. फिल्डर
असं थ्रो केलं ना, ते बाजूला खांड आहे, खांड काय सांगायचंय, नाहीत मग व्हायचा. कुठेतरी जर पाहिला तर एक सिंगल आली, संघाची धावसंख्या 13 वरती जायला मिळते. 13 धावपलका वरती आहेत. चंदर गोलंदाजी ट्रॅक वरती. यस मिस्टर मोन्या आमचं तयार आहे. यावेळेस इथे टाकलेला हा चेंडू, काय बोलायचं आहे. परंतु ह्यो बॉल वाईट म्हणजे वासाड्या, तिथे हाय बॉल आलाय वाईट. चौदा धावपलका वरती आहे. आता मात्र खोसाड्या तिथे दिलाय खोसा, त्यावरती ठोसा, तिथे 6 धावा, षटका. आहे. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग सुरू आहे. यावेळी देखील राहुल त्यांना दिलाय इथे कुठला जागीच, काय सांगायचं आहे. ते टप्पा पडून जर बॉल गेला नाही म्हणजे काय रफाटा कसा होता. तिथे जरूर आता 2 धावा, संघाची धावसंख्या धावफलकावरती 22. पहा आमचे रवी वडेपाव, त्याचा स्वादिष्ट टेस्ट घ्यायला विसरू नका. पहा 2 वडापाव घेणार, त्यावरती 1 फ्री मिळणार. तो सांगल माझा आला बुडवायला. 22 धावा आहे धावफलकावरती. षटकातील 3 चेंडूचा खेळ जो शिल्लक आहे. पकोडेवाल्याने आज त्याचा सगळा टेस्ट आउट बेस्ट द्यायली, सगळा बोजा विस्तार त्याचा उरकलेला आहे. पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न नाही, ते टाकलेला आज चेंडू मात्र आपण पाहिला डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. गंडिया बॉल, बोंदिया बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शिडी फोड्या बॉल म्हणजे डॉट बॉल आलेला आहे. चला येऊ द्या, वास येऊ द्या. तिथे सुहास आला, आम्हाला घ्यायचा वास, परंतु तिथे आला सुहास. तिसऱ्या पंचाची मदत, या तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. इथे जरूर फलंदाज बाद आहे, विकेट आहे. क्षणाची चुकी गमवावी लागलेली आहे. शेवटचा बॉल आणि यावेळेस सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. चला स्पीडअप ठेवा थोडसा. सागर खऱ्या अर्थाने भलं मोठं टार्गेट आता पार करणार का आपल्या संघासाठी.
षटक क्रमांक 2 सुरू आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. नाही बॉलरला तुम्ही प्रॅक्टिस करायला नेला का नुसता निकाल 1:15 वर येईल पाड्या आणल्या त्यांना. निकाल निकाल खवाटाची मालिशच होईल कदाचित. पहा भरपूर एक्स्ट्रा चेंडू इथे जात आहेत चंदरच्या माध्यमातून, कारण त्याची नंदरच बेकार आहे, व्हाईट वरती जाते. तो गोलंदाज चंदर. यावेळेस मात्र ओहो, म्हणजे पहिले वरीत रन आलं नव्हतं त्याचा वचपा यानं व्हाईट सकाट कन्यादान करून टिकला. अशी जर केली ना तर तिथे जरूर या बॉलवरती षटकार आलेला आहे आणि संघाची धावसंख्या आता 29. चला जास्तचा वेळ घेऊ नका. आता 18 चेंडूंना 38 धावा. पहा पहिल्या ओव्हर मध्ये दबदबा निर्माण केला होता. शरद आलेला आहे. गोलंदाजी मार्क होती. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी समोर फलंदाज आपल्याला अजय पाहायला मिळेल. तब्बल ज्या धावा मागच्या षटकामध्ये खर्च झाल्या त्यावरती आता कमबॅक करणार की ते त्याच पद्धतीने गोलंदाजी करणार. नाही यो त्याचा सक्का चुलत भाव आहे वाटतो. आले आल्या त्या नाही नारायणगाव फोडला. वाईट खराब चेंडू. पहा आपल्याकडे धावा जर भरपूर असल्या तरी पण जर अशा चुका आपण केल्या तर या चुका कदाचित आपल्याला कारणीभूत ठरू शकतायत. या चुका कमी कराव्या लागतील. मला वाटत विनायक दादा यांना 100% मग जांभूळवाडच्या पिचून या लागत होता. बरोबर काम होत्या. पहा आनंद दादा तुमच्याकडे बॅटिंग केली ते मस्त दिसत, पण आता काय जरा वेगळंच दिसायला लागला काय. हाही चेंडू इथे वाईट आलेला आहे. खराब चेंडू. लागोपाठचे 2 चेंडू वाईट आलेले आहे. 31 धावा आहे धावफलकावरती. यावेळेस मात्र आता नाहीये. आता इथे चांगला आलेला आहे. आता डॉट निर्धाव चेंडू आलेला आहे. चांगली गोलंदाजी यावेळेस होताना पाहायला मिळाली, पण खराब चेंडू कुठेतरी कमी कराव्या लागतील मित्रांनो. कारण जर आपण एक्स्ट्राच्या धावा जर देत राहिले तर कदाचित त्या एक्स्ट्राच्या धावा आपल्याला कारणीभूत ठरू शकतील. त्यामुळे त्या धावा वाचवणं महत्वाचं राहील. यावेळेस आता सुट्टी नाहीये. सुट्टी नाहीये कारण तिथे फलंदाज होतो बाद. अजय बॅक टू द डगआउट. हेलो 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 हेलो. जरूर जाऊया पुन्हा एकदा. यावेळेस देखील समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न करतो. ना इला झाला हात में नाही दांडू तो क्या करेगा फांडू करेगा हुंडू. तिथे जरूर
31 धावा आहेत धावफलकावरती. अजूनही या ओव्हर मधल्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार आणि यावेळेस फटका सजवलेला आहे. पुन्हा एकदा ते झाला 100 तिथे थांबलेला आहे चेंडू. तिथे जरूर आता धावा. एक धाव आणि एका धावेला संघाची धाव संख्या आपल्याला पाहायला मिळेल 32 धावा धावफलकावरती आहे. 3 विकेट आतापर्यंत खऱ्या अर्थात जरूर पहिले 2 चेंडू वाईट आले आणि त्याच्यानंतर कुठेतरी आपण पाहिला तर आता कमबॅक करण्याचा प्रयत्न केला असेल आणि तो प्रयत्न देखील यशस्वी होताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल शर्यत जो विश्वास दाखवतो शर्यत सध्याच्या स्थितीला. यावेळेस पुन्हा एकदा इथे टाकलेला हा मिनी हेलिकॉप्टर होता आणि हेलिकॉप्टर झाला सीएम कार्यक्रम झाला रिक्षाचा तोपर्यंत बॉल नुसता बिंग 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 आणि तिथे पुन्हा एकदा एक. आता 1च्या मदतीनं शेवटचा बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. शर्यतचा समोर आहे शंकरचा रपाटा परंतु तिथे फिल्डरला अजून भयंकर काटबाज. पहा फलंदाज होता शंकर, फिल्डिंग झाली यांची भयंकर आणि तिथे टाटा बाय बाय करत असताना आपण पाहू शकाल ओव्हर क्रमांक मैदानाच्या आत संपली गेली. 3 संघाची धावसंख्या 35. शेवटचे 12 बॉल 32 धावेची आवश्यकता. चलो भाई चलो जल्दी चलो बेल वाजवा 12 बॉलांना 32 धावेची आवश्यकता मॅच मध्ये बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅक ज्याने खाली लहानपणामध्ये भरपूर बदामानं काजू तो आमचा राजू. चला मॅच कडे वळत आहोत. 12 चेंडूवर 32 धावा अजूनही बनवायच्या आहेत विजयासाठी. 35 धावा तर आहे. स्लो गतीचा बॉल त्यावरती मोठा फटका आणि बॉल यावेळेस थांबत नाही. 6 धावांसाठी टाळादेवी टिटिरी पारादेवी पिरपिरी 6 हा षटकार. चला यावेळेस गोलंदाजाच्या शैलीवरती एक्सेप्ट घेतलेला आहे. गोलंदाजा हात लहानपणी मोडलेला आहे वाटतं त्यामुळे त्याला आता इथे साबरीचा पाला साबरीची साल चोळली जाईल आणि चेक केलं जाईल आणि त्याच्यानंतर सांगितलं जाईल. चालू द्या जरूर. अगदी जे आक्षेप घेतला होता तो आक्षेप मात्र आपण पाहिला तर कुठेतरी आता चेक केलेला आणि तो चेक करून करायला निश्चित थर्ड डिलिव्हरी इथे आता 11 बॉल आणि 26 धावेची आवश्यकता. साऊंड मगापासून चालू होतं पण काय झालं आमचा येडा कुणकुण आला कुणकुण काय अडकन दिला पाय आणि यावेळेस जरूर इथे टाकलेला हा चेंडू तो देखील वाईट आलेला आहे. खराब चेंडू. पहा चिंचवली क्रिकेट संघानं खऱ्या अर्थाने कुठेतरी एक्स्ट्राच्या धावा थांबवायला हव्या. अन्यथा जर कदाचित या एक्स्ट्राच्या धावा जर आपण खर्च करत असाल तर कदाचित मॅच इथे अगदी यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. शेवटच्या 10 चेंडूवर आता 25 धावेची आवश्यकता आहे. 10 चेंडू 25. कीपर काय नाही योग रंजेला तर जाऊ दे. खुशाल वजाच्या अंगाला यावू नको. मारके बैला सारखा मगी राहून आणि तो
आणि येस वाईट. पहा प्रत्येक खेळाडून खरं तर आपली स्वतःची जबाबदारी घ्या आणि स्वतःच्या जबाबदारीने खेळा, कारण चेक केलं जाईल. बॉल आहे आणि आता तुम्हाला आवाज येईल, चंगळ्या बोले, चंगळ्या बोले, चंगळ्या बोले. दिला सस्पेंड झालं, बोलला तो तिकडे चंगळ्या, तो चंगळ्या बोलल्याबरोबर इकडे कसा तरी हुक्का काय लागला. तिथे 4 आल्यात आणि संघाची धावसंख्या आता धावफलकावरती जाऊन पोहोचेल. 46 आणि आता 8 चेंडू आणि 21 धावेची आवश्यकता. पहा अनिल सर, आपण सावध राहा, कारण बॅट्समन तुमच्याचकडे वास सोडतो बॉलचा आणि ते पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल इथे कंप्लीट झालेली आहे. अगदी सध्याच्या स्थितीला धावसंख्या 47 वरती पोहोचली. 7 बॉल 20, काही होऊ शकतं. या बॉल वरती एखादा षटकार किंवा चौकार जर आला तर काही होऊ शकतं. 7 बॉल 20 धावेची आवश्यकता. क्षेत्ररक्षणाचं जाळ इथे विणलं जातं. हे बाकीचा सुसाट फिल्डर पळता फिल्डिंगला, पण तो तिकीला काय वजच कणत चालू, नेमका काय दुखवलाय का काय झालाय, अगदी आपण पाहू शकाल. 7 बॉल 20 धावेची आवश्यकता. आमचा सगळे चंगळे इकडे आला सध्या. गोलंदाज तयार. यावेळेस हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक काय रे, जेला मुळी आहेत, फटक्यात गायब, धोकाच नाही, नो टंटा नो घंटा. त्यानं तिकडे बॅटिल ठोका ठोका इकडे कंचा तरी योग करी, म्हणजे त्याचा आत गेला याचा बाहेर आला का काय झाला. तिथे जाऊया मिस्टर तेऱ्या बाय, पिचिक पिचिक. आता पहा रिप्लाय मध्ये फिट काम, फिट काहीच नाही, परत बाहेर डोकी गडायला. 6 चेंडू आणि 18 धावेची आवश्यकता. चला वेळ वाचवा. 6 चेंडू 18 धावा बनवायचे आहेत. आमचे रवी शेठ आता जास्त धंदा करू नका, कारण कदाचित ईडीची चौकशी लागेल तुम्हाला या 5 रात्रीमध्ये. भरपूर बिझनेस वाढवलेला आहे. 6 बॉल आणि 18ची आवश्यकता. मॅच मध्ये उंबरमाळी क्रिकेट संघाला दूरवरचा प्रवास. वीस मगाशी होत्या, नाही काढली. सॉरी काय माहिती आहे का, आमचा सरपंच बरा होता पण उपसरपंच जरा गैरहजर होता ना, त्यालाच मीटिंग मध्ये काय झालेलं त्या ठावा नाही कळलं. गरम सेवक काय झालं, गरम सेवक तो नरमच असतो. मग यो सरपंच यो उपसरपंच मग गरम सेवक नको बाबा, असं काही नाही. खऱ्या अर्थाने एक आमचा लाईव्हचा स्कोरर, एक आमचा खऱ्या अर्थाने लेखी स्कोरर, आमची तिघांची जोडी. पण त्यामध्ये पहा एक जरा पकोड्यावर बिलगलेला, त्यामुळे त्याला काही लक्ष नव्हता. 6 बॉल 20ची आवश्यकता आहे. 6 बॉल 20 धावेची आवश्यकता. इथे टाकलेला हा चेंडू वाईट चेंडू आलेला आहे. अगदी एक्स्ट्राच्या धावा जर या मॅच मध्ये म्हटल्या ना, तर मला वाटतं बॅटच्या साहाय्याने जेवढे आलेले आहेत त्याच्या 25% धावा तरी एक्स्ट्राच्या असतील बहुतेक. 6 बॉल 19. आता गोलंदाज तयार होतोय आणि ते समोरच्या दिशेला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या ढेंगाफटीतून चंदर, तो चंदर आणि वरती नंदर आणि तिथे सेम झालेला आहे. 4 धावा. पहा काय अक्षयचे आयटम, आता लय भयानक व्हायरस आहे इथे. यावेळेस देखील आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे वेगाने बनलेली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि तिथे मला वाटतं बघता बघता 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शेवटचे 4 बॉल आता मॅच मध्ये बनवायचे आहेत. 13 धावा.
4 बॉल 13. चार बॉल 13ची आवश्यकता. खोसऱ्या बॉल होता परंतु निश्चित जमलं नाहीये. चला वराड आलेला आहे, मुळपाटी घेऊन या तुमची. मेचकरवाडी मुळपाटी येऊ द्या तुमची मुळपाटी. आणि याही भेटीसाठी घेऊन या एक नारळ, एक टावेल आणि 551 आणा. 3 बॉल 13. 3 बॉल 13ची आवश्यकता. इथे टाकलेला हा डाट बॉल. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 2 आणि 13ची आवश्यकता. रवी आपण डोळ्याला तेल लावा. तुमच्या 2 बॉल 13. इथे टाकलेला हा चेंडू आपण पाहिला जरा डॉट आलेला. आता एक चेंडू 13, एक 13. आता कशा पद्धतीने एक 13 बनतील. आणि एक यस आमच्याकडे एक 13 भाई पण आहे. जाऊया. जुगरेवाडी सध्या जर पाहिला जिथे जागा मिळेल तशी मुरकुंडी करून झोपलेली आहेत. यावेळेस फटका हवे आणि शेवटच्या बॉल वरती मात्र इथे विजय संपादन केलाय तो म्हणजे चिंचवली क्रिकेट संघ. टफ अँड हार्ड लक टीम उंबरमाळी दूरवरचा प्रवास करून स्पर्धेमध्ये सहभागी झाले. खूप खूप धन्यवाद. वेळेवरती उपस्थित राहिले होते, आयोजकांना सहकार्य केले, तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि निश्चित पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडनं बार्लीपाडा आणि एका साईडनं गावदेवी क्रिकेट संघ पिंपलोलीवाडी. पिंपलोलीवाडी संघाचं म्हटलं तर होम ग्राउंड आहे. आपली डाळ आपलाच भात. आणि वारलीपाडा आता तुम्ही किती पण रेटून खावा, कारण इथे एका साईडला घरचं मैदान घरचा संघ आणि एका साईडला पाहुणा संघ खेळताना पाहायला मिळेल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच